आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. खड्ड्यांचं साम्राज्य. नाशिकच्या खड्ड्यांचा मुद्दा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. मुंबईत 8 तारखेला फडणवीस आढावा बैठक घेणार. संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून खड्डे बुजवण्याचं काम. प्रवाशांकडून कायमस्वरूपी खड्डे बुजवण्याची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्याची TV9 मराठीनं दाखवली होती बातमी. शहापूरमधील साबगाव पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. एसटी महामंडळाची बस खड्ड्यात आपटून बंद पडल्यानं वाहतूक काही काळ विस्कळीत. पुलाच्या मधोमध गाडी बंद पडल्यानं 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा. रायगड जिल्ह्यातील महाड एसटी बस स्थानकाची दयनीय अवस्था. बस डेपोत 1 ते 2 फुटांचे खोल खड्डे. बस चालकांची बस चालवताना मोठी कसरत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं प्रवाशांनाही त्याचा त्रास. बुलढाण्यात एसटी चालकानं रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ करत आपबीती सांगितली. बुलढाणा ते सैलानी मार्गावर खड्डेच खड्डे. शाळकरी मुलांची मोठी अडचण. अपघाताची शक्यता. नाशिकच्या मनमाड बस स्थानकाच्या आवारात खड्ड्यांचं साम्राज्य. बस चालक आणि प्रवासी वर्गाला नाहक त्रास. प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवावे अशी मागणी. अहिल्यानगर इथे नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था. महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालक आणि स्थानिकांना खराब रस्त्यांचा त्रास. प्रशासनाकडून रस्त्यांच्या डागडुजीच्या संदर्भात कोणतीही हालचाल नाही. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. धुळ्यातील प्रकाश टॉकीज चौकात 15 फूट रुंद खड्डा पडल्याची घटना. खड्ड्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत. गटाराच्या कामानंतर रस्ता दुरुस्तच न केल्यानं 15 फूट रुंद खड्डा पडला. नाशिकच्या इगतपुरीतील तिनलकडी पूल ते आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्राला जोडणाऱ्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. हजारो साधक, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. भूमिगत गटार योजनेमुळे धुळे शहरातील रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. लहान मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ. खोदकामानंतर खड्डे योग्य पद्धतीनं बुजवले जात नसल्यानंच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. आरबीआयकडून रेपो रेटच्या दरात कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम. कर्जाच्या हप्त्यांमध्ये सध्या कोणताही बदल नाही. करदात्यांना दिलासा. नितीन गडकरींचे डीपफेक आणि AI निर्मित मजकूर हटवण्याचे मुंबई हायकोर्टाचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना आदेश. E20 इंधनाशी गडकरींचा खोटा संबंध जोडणारी दिशाभूल करणारे मजकूर दाखवल्यानंतर हायकोर्टाचे आदेश. राज्यातील SIR प्रक्रियेला 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार तर 23 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना दावे हरकती दाखल करता येणार. मुंबई महापालिका रुग्णालयातील OPD सेवा बंद. KEM, नायर, सायन आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका. CCMP पात्रतेचा वाद तापला. रुग्णसेवेवर मोठा ताण. बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आतापर्यंत 301 कोटींचा निधी मंजूर. मात्र प्रत्यक्षात आराखड्यातील एकही काम पूर्ण झालं नसल्यानं भाविकांमधून नाराजी व्यक्त. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पावसासंदर्भातल्या. राज्यात पावसामुळे जुलै महिन्यात 167 जणांचा मृत्यू. आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालातून माहिती समोर. विजेचा शॉक लागून 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण 95% भरलं. धरण पूर्ण भरण्यापूर्वीच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग सुरू. पाणी पातळी वाढल्यास दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले. धरणातून 4000 क्युसेक विसर्ग. भोगावती नदीपात्रात सुरू. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम पाऊस सुरूच. वाशिम जिल्ह्यात दमदार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ. आडोळ प्रकल्पातील जलसाठा 21.58% पोहोचला. रिसोड शहरासह 8 ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठ्याबाबत मोठा दिलासा. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गच्या आंबोलीतील धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद. सह्याद्री पट्ट्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वनविभागाकडून निर्णय. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस. सर्व तलाव बंधारे 100% भरले. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. तुमसर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. समाधानकारक पावसामुळे
बळीराजाच्या आशा पल्लवीत. साताऱ्याच्या खटावमधील येरळवाडी मध्यम प्रकल्पात 40% पाणीसाठा, मात्र धरण भरण्यासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या.